महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी बैठक सातारा दिनांक 14 आणि 15 मार्च 2026. गणपती पाण्यात टाकू नका, निर्माल्य पाण्यात टाकू नका, पोळीची पोळी लहान करा, यामुळे सुरुवात करायची. कारण त्या शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्ष असल्यामुळे आमच्या शाळेची पोरं बाहेर यायची. पण ते प्रत्येक अधिकारी पण न्यायचं का, म्हणजे शिक्षणाधिकारी असतील, आयुक्त आहे किंवा कलेक्टर आहे, प्रत्येकाकडे जायचं नाही. हे कसं देशाचं काम आहे असं समजावून सांगून त्याच्यात सह्या आणायची आणि अशा तऱ्हेनं मोठं प्रमाण ते लोकांमध्ये पोहोचवायचे. आणि त्यांचा तो विचार आपण डॉक्टर दाभोळकरांकडे आल्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये पोहोचायचा. कोल्हापूरमध्ये आणखी वैशिष्ट्य असं होतं की आम्ही त्याच्यामध्ये होते सगळे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. मी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं सगळे आपले कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आम्ही समजायचे की आधीचेच कार्यकर्ते तेव्हा ते सगळ्यात असायचे. त्यामुळे तर कोल्हापुरात आम्हाला हिंदुत्ववादी कधी दादागिरी करू शकले नाही. ते असायचे आठवडा काही तिकडे उभा राहून, पण आमच्यापर्यंत हात लावायचा धाडस नसायचं. आम्ही अगदी 10-12 लोक असतो उभा, तरी आणखी 100-200 असायचे समोर. तरी ते कशाच तरीची कुठेगिरी किंवा अपशब्द वापरणं असं कधीही करू शकत होते. जर करायला लागला एखादा चुकून प्रयत्न तर आम्ही 2-4 असलो तरी त्यांना करून बोलायचो. म्हणजे त्याचं कारण असं की ते कम्युनिस्ट पक्षाला आम्ही ते सगळं जोडलेलं होतं, तो त्याचा आम्हाला फायदा मिळाला. पुढचं वैशिष्ट्य असं की ते रोज सकाळी हा सगळा आढावा दाभोळकर आणि पानसरे दोघांच्याकडे द्यायचे कामाला. पूर्ण वेळ त्यांच्या डोक्यात हाच विषय असायचा. अंधश्रद्धा निर्मूलन वाचकांच्या पत्रावर लिहायचे. वाचवायला गेला की तो पहिल्यांदा स्वतःच्या मिसेसला वाचून दाखवायचा. मग तिनं बरं आहे म्हटलं, कारण त्याचं म्हणणं असं की सगळ्यात सामान्य माणसाला ते कळलं पाहिजे. मग त्याच्यात तो परत आमच्या मिटिंगमध्ये वाचायचे. त्यानंतर परत त्याच्यामध्ये काही पानसरे दाभोळकर वाचून दाखवायचे. पुन्हा पुन्हा लिहायचे. म्हणजे 2 पान तरी असं एवढं मोठे पान असायचं ते, म्हणजे 150-200 शब्दापर्यंत असायचं. ती इतक्या वेळा म्हणजे असं सातत्यानं काम केलं तर ते आपण लोकांच्याकडनं विचारांना पोचवू शकतो. आज या निमित्तानं आपण त्याची आठवण काढली तर सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो.